नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुमचा खूप छान जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना. आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी प्रथम सगळ्यांना. आज आपण पालक भाजी खाल्ल्यावरती जे फायदे होतात त्यांची माहिती पाहणार आहोत. पालकाची भाजी नियमित खावी, त्यापासून होणारे फायदे अनेक असतात. ज्याप्रमाणे आपण मांस खाल्लो तेवढ्या प्रमाणात आपल्याला प्रथिने मिळतात, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पालकातूनही मिळतात. पालकातील लोह, तांब्याचा, कॉपर, अंश, ॲल्युमिनियम आजारांवरती खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे पालक खाणं खूप आवश्यक आहे. आपलं रक्त शुद्ध होते, हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रित राहतो. पालकामध्ये फॉलिक ॲसिड असतं, त्यामुळे गर्भवती मातांना तर त्याचा खूप फायदा होतो. त्यांच्या शरीरातील गर्भाची वाढही चांगली होते. पोटात पचनक्रिया व्यवस्थित होत नसेल तर आपण पालक खावा, त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत चालते. पालकामुळे आपली ह्युमिनिटी पॉवरही वाढते. ज्यांना डोळ्यांना अंधुकपणा येत असेल त्यांनी नियमित प्रमाणात पालक खाल्ली म्हणजे कसं, तर आठवड्यातून 2दा तरी पालक खाण्यात यावी पाहिजे. जास्त प्रमाणातही नाही खावी, किमान त्याचा फायदा चांगला होतो. ज्यांना डोळ्यांना प्रॉब्लेम असेल, थोडासा अंधुकपणा दिसत असेल, त्यांनी पालक खाल्ली तर त्यांचा रोशनी ही चांगली वाटते. त्यामुळे पालकाचा ज्यूसही पिल्या आरोग्यास चांगले असते. त्यामुळे पालक हा आपल्या आहारामध्ये नियमित असणे आवश्यक आहे. त्याचा फायदाही होतो, पण त्याचा अतिवापरही होणं वापरही होणं टाळलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना वात असेल त्यांनी पालक खाऊ नये. त्यामुळे त्यांना